Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir MHC College, HSC Vocational Department, Malegaon, Nasik. Dear students, in the last second part of the lesson on saying please, we had seen about a chain reaction or ripple effect of insult that carries from top to bottom. म्हणजे गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ऑन सेईंग प्लीज या धड्यामध्ये एक चेन रिॲक्शन किंवा रिपल इफेक्ट किंवा टॉप टू बॉटम इक्विलिब्रियम म्हणजे टॉप पासून तर बॉटम पर्यंत कशा पद्धतीने अपमानाचं किंवा रागाचं संतुलन होत जातं हे आपण पाहिलं. आणि या संतुलनासाठी म्हणून लेखकाने आपल्याला अनेक उदाहरणं पण दिली होती, ज्याच्यामध्ये आपल्याला सर अँटनी, कॅप्टन अँथनी, त्याच्यानंतर आपण पाहिलं की जसा पेज बॉय, हॅग, म्हणजे हे चारही जण हे टॉप टू बॉटम या पद्धतीने त्यांची जी सिनियरिटी आहे त्यानुसार त्यांचा जो काही अपमान आहे तो कशा पद्धतीने बॅलन्स झाला हे लेखकाने सांगितलं. त्यानंतर आपण असं पाहिलं की लिपमॅन आणि पॅसेंजरच्या बाबतीमध्ये पण असंच अपमानाचं मूळ शोधण्याचं काम लेखकाने केलं. आता याच्यात लेखकाने आपल्याला सांगितलं की जो पॅसेंजर आहे तो त्याच्या एम्प्लॉयरकडनं येत होता, म्हणजे एम्प्लॉयर त्याला गुड मॉर्निंग म्हणाला नाही, आणि मग एम्प्लॉयरला त्याच्या पत्नीने सतावलेलं असतं, त्रास दिलेला असतो, म्हणून एम्प्लॉयर त्या पॅसेंजरला गुड मॉर्निंग म्हणत नाही. आता पत्नीला कुकने सतावलेलं असतं, कुक म्हणजे स्वयंपाकीण, की जी तिच्या त्यात उर्मटपणे वागलेली असते, आणि म्हणून पत्नीचा सगळा संताप त्या एम्प्लॉयर म्हणजे तिच्या पतीवर काढते. आणि त्यानंतर जी कुक आहे ती का रागवलेली असते, तर कारण हाऊसमेड म्हणजे घरातली नोकराणी जी असते तिने तिला प्रतिउत्तर दिलेलं असतं आणि म्हणून ती रागवलेली असते. म्हणजे ते आपण जर बॉटम पासून जर टॉप पर्यंत गेलं तर हाऊसमेड इज एंग्री ऑन कुक, कुक इज एंग्री ऑन वाईफ, वाईफ इज एंग्री ऑन एम्प्लॉयर, एम्प्लॉयर इज एंग्री ऑन एम्प्लॉई, and employee is angry on लिपमॅन. म्हणजे आता इथे परत पुढे जर आपण लिपमॅनचा विचार केला तर लिपमॅन इज एंग्री ऑन हिज वाईफ आफ्टर गोइंग ॲट होम. तर हे सगळं आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा म्हणजे इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स होत असताना किंवा त्याचं जे काही रूट आहे, मूळ आहे, हे आपण शोधत असताना आपल्याला असं लक्षात येईल की या रिपल इफेक्टमध्ये आपण कशा पद्धतीने संपूर्ण जगामध्ये बॅड मॅनर्सच्या माध्यमातून संसर्ग निर्माण करतो. आणि म्हणून लेखकाने आपल्याला एक अपील केलेलं आहे की वी मस्ट ट्राय टू बिहेव इन अ गुड वे, वी मस्ट फॉलो गुड मॅनर्स अँड एटिकेट्स. आता आपण या धड्याच्या पुढच्या भागाकडे जात आहोत, ते आपण बघूया. But though we are bound to endorse the verdict against Lippmann. आता लिपमॅनच्या विरुद्ध, वर्डिक्ट म्हणजे न्याय, हा जो आहे, वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिपमॅन, म्हणजे लिपमॅनच्या विरुद्ध न्याय गेलेला आहे कारण त्याने त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर टाकून दिलं. मोस्ट पीपल विल हॅव सर्टन सिंपथी विथ हिम. आता खरं म्हणजे बऱ्याचशा लोकांना लिफ्टमॅनची सहानुभूती आहे की खरोखर तो पॅसेंजर त्या लिफ्टमॅनशी अत्यंत वाईट वागलेला आहे, त्याने टॉप प्लीज म्हटलेलं नाही, पण तितकाच लिपमॅन सुद्धा असभ्यपणे वागलेला आहे. आणि म्हणून आपल्याला दोन्ही बाजूने समर्थन करता येणार नाही. जरी लिपमॅन विषयी आपल्याला सहानुभूती असली तरी त्याने ती जी
फिजिकल व्हायलन्स म्हणजे शारीरिक हिंसा किंवा ऍक्शन ढकलून देण्याची जी कृती आहे ती करायला नको होती. आता पुढे आपण बघूया. व्हाईल इट इज ट्रू दॅट देर इज नो लॉ दॅट कंपेल्स टू से प्लीज. आता कुठलाही कायदा बघ असं लेखक पुन्हा पुन्हा आपल्याला सांगता आहेत की कुठलाही कायदा आपल्याला प्लीज म्हणण्याची सक्ती करत नाही. आता हा सगळ्यात महत्वाचा पॅराग्राफ आहे. याच्यामध्ये लेखकाने एटिकेट्स अँड मॅनर्स कसे महत्वाचे आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच ओल्डर सॅक्रेड दॅन एनी लॉ. लेखकाने म्हटलेलं आहे की एटिकेट्स अँड मॅनर्स ही एक सोशल प्रॅक्टिस, ही एक सामाजिक प्रथा आहे, एक सामाजिक परंपरा आहे आणि ही मच ओल्डर, खूप खूप जुनी आहे. मी तुम्हाला ही अनंत काळापासून एटिकेट्स अँड मॅनर्स या गोष्टी सुरू आहेत समाजामध्ये आणि त्याच्यामुळे समाजामध्ये शांतता, आनंदमय वातावरण, सौहार्दपूर्ण वातावरण राहण्यासाठी मदत होते. तर इथे लेखकाने म्हटलंच आहे की एटिकेट्स अँड मॅनर्स फॉलो करणं ही एक सामाजिक प्रथा आहे आणि ती खूप खूप जुनी आहे. मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ, हे सगळ्यात महत्वाचं वाक्य. एटिकेट्स अँड मॅनर्स पाळणं हे कायद्यापेक्षाही पवित्र काम आहे. सॅक्रेड म्हणजे पवित्र. विच एन्जॉयस अस टू बी सिव्हिल. आणि एटिकेट्स अँड मॅनर्स हे आपल्याला सभ्य बनवतात. म्हणजे एटिकेट अँड मॅनर्स मेक अस सिव्हिल. एन्जॉईंग म्हणजे टू मेक, बनवणे. तर आपल्याला ते सभ्य बनवण्याचं काम करतात. म्हणजे माणसांच्या समाजात राहत असताना आपण सभ्यपणाने वागणं हे अपेक्षित आहे आणि ही गोष्ट अनेक काळापासून सुरू आहे आणि सभ्यपणाने वागणं हे कायद्यापेक्षा पवित्र आहे. आणि म्हणून लेखकाचं म्हणणं असं की वी मस्ट फॉलो द एटिकेट्स अँड मॅनर्स. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी is that we should acknowledge a service. आता लेखकाने म्हटलेलं आहे की सगळ्यात पहिली आवश्यकता सभ्यपणाची काय आहे की आपण दुसऱ्याने केलेली दिलेली सेवा मान्य केली पाहिजे. एक्नॉलेज सर्व्हिस. एक्नॉलेज म्हणजे कबूल करणे, मान्य करणे. सर्व्हिस म्हणजे सेवा. म्हणजे जर कोणी आपल्याला मदत केली, काही सेवा दिली असेल तर त्याच्या बदल्यात आपण त्याला काही सभ्यपणाचे शब्द वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे काय की आपण त्याची परतफेड केली पाहिजे. बघा हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. वी शुड एक्नॉलेज सर्व्हिस. कोणी आपल्याला केलेली मदत, दिलेली सेवा याच्याबद्दल त्याचे उपकार मानणं. उपकार हे प्रत्येक वेळेला देवाणघेवाण करण्याच्या माध्यमातून मानले जातात हे जरी आपल्याला माहीत असलं तरी प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला शब्दांच्या माध्यमातूनही सभ्यपणा व्यक्त करता येतो. म्हणजे देवाणघेवाण म्हणजे जशी वस्तूंची देवाणघेवाण आहे, पैशांची देवाणघेवाण आहे, सेवांचं आदान प्रदान आहे. तर हे आदान प्रदान जेव्हा समाजामध्ये होतं त्यावेळेला ती सेवा आपण कबूल केली पाहिजे आणि त्या सेवेचं ऋण व्यक्त केलं पाहिजे. त्या सेवेचे उपकार मानले पाहिजे. त्या सेवेचे आपण आभार मानले पाहिजे. किंवा एखादी सेवा देत असताना म्हणजे जेव्हा आपण एटिकेट्स अँड मॅनर्स दर्शवणारे शब्द जर आपण वापरले तर कदाचित आपण त्या व्यक्तीविषयीचं ऋण, त्या व्यक्तीविषयीचा एक प्रकारचा रिस्पेक्ट किंवा आपण गुड फिलिंग्स, गुड इमोशन्स व्यक्त करत असतो. आणि म्हणून लेखक असं म्हणताय की सभ्यपणाचं पहिलं लक्षण म्हणजे काय की तुम्ही सेवा मान्य करता आणि सेवा मान्य करण्याच्या बदल्यात तुम्हाला काय म्हणायचंय, प्लीज अँड थँक्यू. म्हणजे इथे हा सुद्धा एक व्यवहार आहे. लक्षात घ्या, समाजामध्ये जसं पैशांचा व्यवहार आहे, वस्तूंचा व्यवहार आहे, प्रॉपर्टीचा व्यवहार आहे, तसं हा माणसाच्या वागण्यातला पण एक व्यवहार आहे.
आपण प्लीज आणि थँक्यू यासारख्या शब्दांचा उपयोग केला पाहिजे. आर द स्मॉल एक्सचेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बीइंग. म्हणजे आपण प्लीज, थँक्यू यासारखे एटिकेट्स, मॅनर्स दर्शवणारे शब्द वापरून आपण एक छोटासा बदल, म्हणजे आपण काय करतो, वी पे आवर वेज ॲज सोशल बीइंग. आपण एक सामाजिक व्यक्ती म्हणून आपण दुसऱ्याने दिलेल्या केलेल्या सेवेच्या बदल्यात आपण त्याची परतफेड करतो, त्याचं आपण ऋण व्यक्त करतो. प्लीज आणि थँक्यू किंवा अशा एटिकेट्स अँड मॅनर दर्शवणाऱ्या इतर शब्दांमधून आपण ते उपकार किंवा ते ऋण व्यक्त करत असतो. म्हणजे कोणी आपल्याला काही दिलं तर आपण त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे हा एक सामाजिक प्रघात आहे, ही पद्धत आहे. आता याच्यात इथे गुड मॅनर्सच्या बाबतीत आपण बोलत आहोत की गुड मॅनर्स मध्ये आपल्याला ही गोष्ट आपल्या जीवनात निश्चित पाळली पाहिजे की जर कोणी आपल्याला सेवा दिली असेल, मदत केली असेल, तर त्याच्या बदल्यात, त्याच्या प्रतिरूपात आपण एटिकेट्स अँड मॅनर्स दर्शवणारे शब्द वापरले पाहिजे. हा सभ्यतेचा साधा आणि सरळ नियम आहे. There are little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. बघा, जीवनाचं मशीन, जीवनाचं यंत्र, ज्याला आपण बघा एखादं इंजिन बिघडलं तर आपण काय करतो की त्याची सर्व्हिसिंग करतो, ओव्हर ऑइलिंग करतो आणि मग ते इंजिन जसं सुटसुटीत आणि व्यवस्थितपणे चालतं. तसं ही जी कर्टसीज आहेत, हा जो काही सौजन्यपणा आहे, हे जे काही एटिकेट्स अँड मॅनर्स आहेत, तर त्या एटिकेट्स अँड मॅनर्सला आपण एखाद्या मशीन प्रमाणे आपण ऑइल्ड केलं पाहिजे. म्हणजे आपले एटिकेट्स अँड मॅनर्स या बाबतीमध्ये आपण सतत जागरूक असलं पाहिजे. आणि एटिकेट्स अँड मॅनर्स आपण जीवनात पाळले, सभ्यपणा आपण पाळला तर काय होतं, तर लाईफ इट हेल्प्स टू रन लाईफ स्वीटली. आपलं जीवन अतिशय सुमधुरपणे पुढे जातं. आता रनिंग लाईफ स्वीटली इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, रनिंग लाईफ सॅडली इज नॉट इम्पॉर्टंट. रनिंग लाईफ पेनफुली इज नॉट इम्पॉर्टंट. रनिंग लाईफ with bad etiquettes and manners is not important, but running life sweetly is important. मला वाटतं प्रत्येक जण असं प्रेफर करेल की आपलं जीवन हे स्वीट, गोड असावं, आनंदमय असावं, अत्यंत चांगलं असावं. आणि जर असं जीवन आपल्याला हवं असेल तर वी मस्ट फॉलो सिव्हिलिटी. आपण सभ्यतेचं पालन केलं पाहिजे. वी मस्ट फॉलो एटिकेट्स अँड मॅनर्स. आता बघा, लेखकाचं म्हणणं आपल्याला निश्चित पटेल. कालही आपण आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण असा मुद्दा घेतला होता की एटिकेट्स अँड मॅनर्स का पाळायचे. आणि मी म्हटलं होतं की जर एखादी गोष्ट पॉझिटिव्ह असेल, चांगली असेल, सकारात्मक असेल आणि ती जर आपल्या जीवनाला फायदेशीर असेल तर आपण तिथं निश्चित पालन केलं पाहिजे. वी मस्ट फॉलो दॅट थिंग. And etiquettes and manners is one of the things that we must follow in life because it helps to run our life smoothly, sweetly, and so we make it a discipline. आपण अशी एक शिस्त बनवली पाहिजे की आपण एटिकेट्स अँड मॅनर्स फॉलो केले पाहिजे. का फॉलो केले पाहिजे? बिकॉज वी आर सोशल बीइंग्स. आपण एक सामाजिक प्राणी, समाजात राहतो आणि ह्या ह्युमन एक्सचेंजमध्ये म्हणजे मानवी विचारांचं जे आदान प्रदान आहे, दॅट इज एक्सचेंज ऑफ थॉट्स, एक्सचेंज ऑफ बिहेवियर, एक्सचेंज ऑफ सर्व्हिस, एक्सचेंज ऑफ एनी काइंड ऑफ हेल्प. म्हणजे कुठल्याही प्रकारची सेवा, मदत, कुठल्याही प्रकारचं वर्तन, कुठल्याही प्रकारची जर मदत आपल्याला कोणी केली असेल तर त्याच्या बदल्यात आपल्याला एटिकेट्स अँड मॅनर्स फॉलो करणं, सभ्यता फॉलो करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये मेन ऑब्जेक्ट काय की दॅट टू मेक आवर लाईफ
to run sweetly. They put our intercourse upon the basis of friendly cooperation. इथे इंटरकोर्स या शब्दाचा अर्थ संवाद, कम्युनिकेशन म्हणजे संभाषण. तर आता एटिकेट्स अँड मॅनर्स फॉलो केल्यामुळे आपल्या जीवनातील संभाषण, संवाद हा कसा होतो? मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचा होतो. अँड इझी गिव्ह अँड टेक. एटिकेट्स अँड मॅनर्स फॉलो केले तर देवाणघेवाणी सहज पद्धतीने होते, कुठलाही ताणतणाव जीवनात राहत नाही. इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फिरियर्स. इन्स्टेड ऑफ म्हणजे काय? च्या ऐवजी. इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फिरियर्स. सुपेरियर म्हणजे काय? श्रेष्ठ व्यक्ती. ही काय करते? डिक्टेटिंग, हुकूम गाजवते. कोणावर? इन्फेरियर म्हणजे कनिष्ठ व्यक्तींवर ती हुकूम गाजवते. आता हुकूम गाजवणाऱ्या व्यक्तीपेक्षा जर आपल्या संवादामध्ये सौजन्य असेल, सभ्यपणा असेल, आपल्या संवादामध्ये एटिकेट्स अँड मॅनर्सचा उपयोग अधिक प्रमाणात असेल, तर आपला जो संवाद आहे तो अतिशय मैत्रीपूर्ण, सहकार्याचा आणि त्यातली देवाणघेवाणी अत्यंत सहज पद्धतीने होते. मग आता बघा, याच्यात दोन पद्धती आहेत. डिक्टेटरशिप फॉलो करायची की एटिकेट्स अँड मॅनर्स फॉलो करायचे. आता समाजामध्ये आपल्याला दोनही पद्धतीची माणसं आढळतात की डिक्टेटिंग पद्धतीने म्हणजे डिक्टेटरशिप पद्धतीने पण वागणारी माणसं, म्हणजे हुकूम सोडणारे, आज्ञा करणारी माणसं आपल्याला भेटतात. आता जनरली आज्ञा करणारे माणसं आपल्याला आवडत नाही, कारण ते त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा उर्मटपणाचा सूर असतो. पण जी माणसं अत्यंत आपल्याशी प्रेमाने, सहज, मैत्रीपूर्णरित्या संवाद साधतात, अशा माणसांशी आपलं मन लवकर जुळतं आणि त्यामुळे आपलं जे काम आहे ते सहज आणि सोपं होतं. आणि म्हणून या ठिकाणी लेखकाने म्हटलेलं आहे की आपल्या संवादाचा सूर हा डिक्टेटिंग नसावा, तर आपल्या संवादाचा सूर हा फ्रेंडली अँड कोऑपरेटिव्ह असावा. इट इज अ व्हल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड. आता ते व्हल्गर माइंड या शब्दाचा अर्थ वाईट मन असलेला किंवा हुकुमशाही पद्धतीने बोलणारा, राज्य गाजवणारा, असा जो व्हल्गर माइंडेड पर्सन आहे, जो ॲरोगंट आहे, जो उर्मट आहे, उद्धट आहे, असा माणूस हा काय करतो? विच वुड विश टू कमांड. तो नेहमी काय करतो? आज्ञा करतो. कमांड म्हणजे आज्ञा करणे. वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग. म्हणजे आता समजा एखाद्या हॉटेलमध्ये जर आपण टेबलावर वेटरला जर बोलवायचं असेल, तर एखादा ॲरोगंट म्हणजे व्हल्गर माइंडेड पर्सन वेटरला अत्यंत विचित्र आवाजाने हाका मारतो, म्हणजे अतिशय त्याच्या आवाजामध्ये जरब असते, रुबाब असतो आणि कुठल्याही प्रकारे एक माणूस म्हणून तो त्या वेटरला ट्रीट करत नाही. मग तसंच या ठिकाणी म्हटलं नाही की व्हल्गर माइंडेड पर्सन, जो ॲरोगंट पर्सन आहे, हा फक्त काय करतो? ही कॅन ओनली कमांड. तो आदेश देऊ शकतो. वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस. आणि तो त्याच्या मनाप्रमाणे दुसऱ्याकडनं ती सेवा त्याच्या मनाप्रमाणे तो वागतो, परंतु त्याच्या बोलण्याचा जो सूर आहे तो ॲरोगंट आहे. पण इथे दुसरा एक मुद्दा बघा, मी इथे सांगतो अँड नंतर बघा, अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग्स इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. आता कुठलीही सेवा जर अतिशय विलिंगनेस म्हणजे समोरच्या व्यक्तीने अत्यंत मनापासून अगदी गुड फिलिंग्स, चांगल्या भावनेने जर आपली सेवा करावी असं वाटत असेल, इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट म्हणजे संताप न करता, रिसेंटमेंट म्हणजे संताप करण्याऐवजी त्या व्यक्तीने सदिच्छेने सेवा द्यावी, विलिंगनेस. गुड फिलिंग्स चांगल्या भावनेने सेवा द्यावी, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण फ्रेंडली अँड कोऑपरेटिव्ह पद्धतीने आपलं संभाषण केलं पाहिजे. म्हणजे इथे या शेवटच्या ज्या 6 ओळी त्याच्यात 2 मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. डिक्टेटरशिप आणि इंटरकोर्स, जिथे संभाषण हा शब्द महत्त्वाचा आहे. संभाषण तुम्ही कसं करतात की फ्रेंडली अँड कोऑपरेटिव्ह मॅनर्स, फ्रेंडली अँड इन कोऑपरेटिव्ह मॅनर्स.
आणि दुसरा प्रकार कुठला आहे, डिक्टेटिंग म्हणजे हुकुमशाही पद्धतीने. मग आता दोन्हीमध्ये आपल्याला चॉईस आहे की आपण संभाषण कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपलं काम कसं सहज सोपं होऊ शकतं. तर डिक्टेटर पद्धतीने आपलं काम सोपं होणार नाही, कारण समोरचा व्यक्ती हा त्याच्या अनिच्छेने किंवा चांगल्या भावनेने तो आपल्याला सेवा देणार नाही. पण जर तोच मैत्रीपूर्ण आपण सहकार्याने त्याच्याशी संभाषण साधलं तर तो तेवढ्याच सदिच्छेने चांगल्या भावनेने आपल्याला सेवा देऊ शकेल. आणि म्हणून एटिकेट्स अँड मॅनर्स, गुड एटिकेट्स अँड मॅनर्स आर नीडेड टू फॉलो इन अवर सोसायटी. नेक्स्ट पॅराग्राफ. आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर. आता लेखकाने या ठिकाणी एक नवीन दुसरं उदाहरण दिलंय, सभ्य कंडक्टर. कंडक्टर म्हणजे बसमध्ये जो वाहक असतो, तिकीट फाडणारा कंडक्टर. तर त्यांनी त्याचं एक वैशिष्ट्य सांगितलं, फीचर इन दिस कनेक्शन म्हणजे या बाबतीमध्ये, माय फ्रेंड the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. आता कंडक्टर जनरली सभ्य किंवा नम्र स्वभावाचे असतीलच असं नसतं. म्हणून लेखकाने पहिलेच काय सांगितलंय की मला याच्यात कुठलाही डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव करायचा नाही. म्हणजे कंडक्टर ह्या व्यवसायातील लोकांच्या बाबतीमध्ये मला कोणताही भेदभाव करायचा नाही. कारण लेखक इथे आपल्याला स्पेसिफिक कंडक्टरचं उदाहरण देते, विशिष्ट कंडक्टर जो त्याला त्याच्या आयुष्यात भेटला त्या सभ्य कंडक्टरचं तो उदाहरण देत आहे. तर म्हणजे त्याला भेदभाव असं करायचं नाही की विशिष्ट कंडक्टर आज फार सभ्य आहे मग बाकीचे सभ्य नाहीत, तर त्याला असं म्हणायचं नाही. आणि म्हणून तो काय सांगतोय, बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल म्हणजे असं भेदभाव करणारं शीर्षक देऊन, आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली, म्हणजे मला कंडक्टर्सवर कुठल्याही प्रकारची टीका करायची नाही. रिब्यूक म्हणजे ते टीका करणे किंवा आक्षेप घेणे वगैरे. ऑन द कॉन्ट्ररी, आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन. पण त्या विरुद्ध मला असं सांगायचं आहे की समाजामध्ये काही वर्ग असे आहेत, फ्यू क्लासेस म्हणजे काय, वर्ग. समाजामध्ये काही माणसांचा वर्ग, फ्यू क्लासेस ऑफ मेन असं आहे, who come through the ordeal of very trying calling better than bus conductors do. म्हणजे बस कंडक्टर पेक्षाही अत्यंत चांगल्या पद्धतीने वागणारे व्यक्ती, माणसं आपल्याला समाजामध्ये भेटतात. म्हणजे समाजामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे माणसं भेटतात असं जरी म्हटलं तरी चांगल्या पद्धतीने वागणारी माणसंही आपल्याला खूप भेटतात. आता इथे आपण या धड्याच्या बाबतीत सुरुवातीला पाहिलं होतं की सॉफ्ट स्किल असलेले व्यवसाय. आता बरेचशा व्यवसायामध्ये सॉफ्ट स्किल म्हणजे सभ्यपणाने वागणूक देण्याची पद्धत आहे. म्हणजे इथे गिव्ह अँड टेक जे आहे ते सभ्यपणे होत असतं. तर मग अशी अनेक प्रकारची माणसं आपल्याला सभ्यपणे वागताना किंवा विथ सिव्हिलिटी, कर्टसीज आपल्याला समाजामध्ये भेटतात. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमन. आता समाजात त्याचबरोबर आपल्याला काही अनप्लेझंट, अप्रसन्न किंवा काही मन दुखावणारे असे उदाहरणं, स्पेसिमन म्हणजे उदाहरणं पण भेटतात. हू रिगार्ड द पॅसेंजर ॲज इज नॅचरल एनिमीज. म्हणजे समाजामध्ये आता काही कंडक्टर्स असे असतात की जे त्यांच्या पॅसेंजरला त्यांचा नैसर्गिक शत्रू मानतात. आता आपल्याला जर आपण बसने प्रवास करत असाल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाचे कंडक्टर्स आपल्याला भेटू शकतात. तर त्याच्यात लेखक असं म्हणतोय की बरेचसे कंडक्टर्स हे त्यांच्या पॅसेंजरला काय म्हणतात, नॅचरल एनिमीज, ॲज क्रिएचर्स हुज चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. म्हणजे कंडक्टर्सला असं वाटतं की जो पॅसेंजर हा जणू त्याला तो फसवणार आहे किंवा फसवू शकतो, आणि म्हणून अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस. आणि म्हणून तो स्वतःला मोठ्याने आवाज करून प्रामाणिक ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कंडक्टर्स हे तिकीट पाडण्याचं काम करतात,
त्यांना व्यवहार बघायचा असतो, त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या इमोशन्स आडव्या येऊ द्यायचे नसतात. आणि व्यवहाराने म्हटलं तर त्यांना तिकिटाच्या बदल्यात मिळालेले पूर्ण पैसे अपेक्षित असतात. आता कधी कधी असे पॅसेंजर्स भेटतात की त्यांच्याकडे खूप म्हणजे ते तिकिटाचे पूर्ण पैसे नसतात किंवा कदाचित नसतातही. तर असे बरेच लोक कंडक्टर्स लोकांनाही भेटतात. त्याच्यामुळे कदाचित त्यांचा स्वभाव हा तसा असणं हे असू शकतं. पण अँड ॲग्रेसिव्ह मॅनर्स म्हणून कंडक्टर नेहमी काय करतो, आक्रमक पद्धतीने वागतो. ॲग्रेसिव्ह म्हणजे काय, आक्रमक पद्धतीने वागतो. आता बघा इथे कंडक्टरच्या बाबतीत लेखकाने काय म्हटले की लेखकाला भेटलेला जो कंडक्टर आहे तो कसा आहे, पोलाईट आहे. पण लेखकाने काय म्हटलं की जनरली कंडक्टर्स यांच्यामध्ये थोडी आक्रमकपणे पॅसेंजर्सशी वागण्याची भूमिका असते, कारण त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कदाचित त्यांचा स्वभाव हा तसा असेल आणि म्हणून ते उंच आवाजात त्यांची बोलण्याची जी सवय असते किंवा ते त्या पॅसेंजरला जणू त्यांचा एक शत्रू मानतात अशा पद्धतीने त्यांच्या आवाजाचं टोनिंग असतं. बट दिस टाईप इज रेअर अँड रेअरर दॅन इट यूज टू बी. आता कंडक्टरचं जे उदाहरण लेखकाने दिलेलं आहे या धड्यामध्ये ते अत्यंत दुर्मिळ आणि अधिक दुर्मिळ अशा प्रकारचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला असे प्रेमळ किंवा अत्यंत सभ्यपणे वागणारे कंडक्टर्स खूप कमी मिळतात. तर आय फॅन्सी द पब्लिक ओज मच द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस. आता लेखकाने त्या कंडक्टरचं उदाहरण दिलंय की एक कंपनी आहे अंडरग्राउंड रेल्वे कंपनी नावाची, आणि ही जी कंपनी आहे ही बस सेवा पुरवते. ऑल्सो रन्स द बसेस म्हणजे रेल्वे सेवाही पुरवते आणि बस सेवाही पुरवते. फॉर इन्सिस्टिंग अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स. आणि या रेल्वे कंपनीचा नियम असा आहे की आपल्या नोकऱ्यांमध्ये सभ्यतेचा दर्जा राखला जावा. इन्सिस्ट म्हणजे आग्रह करणे, धरणे. म्हणजे ही जी कंपनी अंडरग्राउंड रेल्वे कंपनी ही कंपनी बस सेवा चालवते आणि सेवा देत असताना या कंपनीचा असा आग्रह आहे की सभ्यपणाचा एक दर्जा त्यांच्या नोकरांमध्ये कायम असावा. अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व. आणि ही कंपनी काळजी घेते की हा जो सभ्यपणाचा दर्जा आहे हा पाळला जावा. ऑब्झर्व म्हणजे पाळला जाणे. इन डुईंग दिस इट नॉट ओनली मेक थिंग्स प्लीजंट फॉर ट्रॅव्हलिंग पब्लिक. आता या पद्धतीने सभ्यपणाचा नियम म्हणजे वागण्याचा नियम त्या कंपनीने घालून दिलेला असल्यामुळे इट नॉट ओनली मेक थिंग्स प्लीजंट फॉर ट्रॅव्हलिंग पब्लिक. प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा एक प्रकारचा सुखद अनुभव असतो. बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. पण त्याचबरोबर सभ्यपणे वागणं, एटिकेट्स अँड मॅनर्स फॉलो करणं हे सुद्धा एक महत्वाची सामाजिक सेवा आहे असं त्या कंपनीला वाटतं. म्हणजे ह्या पॅराग्राफमध्ये आपल्याला लेखकाने एका पोलाईट कंडक्टरचं उदाहरण दिले. म्हणजे जशी कंडक्टर या व्यवसायातल्या व्यक्तीची त्यांनी एक चांगली बाजू पण सांगितलेली आणि दुसरी वाईट बाजू सुद्धा सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर जी कंपनी बस सेवा पुरवते त्या कंपनीचा एक नियम आहे की त्या कंपनीतल्या नोकरांनी सभ्यपणे त्या पॅसेंजर्सशी वागलं पाहिजे, सभ्यपणा पाळला पाहिजे. आणि त्या कंपनीचा असा विश्वास आहे की जर आपले नोकर पॅसेंजरशी सभ्यपणे वागले तर त्या पॅसेंजरचा प्रवासही कसा होतो, प्लीजंट म्हणजे सुखद पद्धतीने होतो. आणि सभ्यपणाने वागणं ही सुद्धा एक महत्वाची सामाजिक सेवा आहे. आणि म्हणून इथे लेखकाने या पॅराग्राफमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की सभ्यपणा हा फॉलो करणं महत्वाचं आहे. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर ॲज अ क्लास. म्हणजे कंडक्टर या वर्गाशी म्हणजे कुठल्याही प्रकारचा अनफ्रेंडलीनेस निर्माण करण्याचा लेखकाचा कुठलाही
हेतू नाही. अनफ्रेंडलीनेस म्हणजे अमैत्रीपूर्णता. म्हणजे अशी म्हणजे कंडक्टर या व्यवसायातल्या लोकांची त्यांची कुठलीही शत्रुत्वता नाही किंवा कुठल्या अनफ्रेंडलीनेस नाही. आय पेड ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास, पण मला त्या कंडक्टर या वर्गातला एक विशिष्ट मेंबर जो आहे त्याला एक आदर त्याच्याविषयी आदर व्यक्त करायचा आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. आय फर्स्ट बिकम कॉन्शियस ऑफ दिस एक्झिस्टन्स वन डे when I jumped onto a bus and found that I had left home without any money. आता I first became conscious of his existence. म्हणजे कंडक्टरच्या अस्तित्वाविषयी लेखकाला लेखकाची सतत विवेकबुद्धी जागृत झाली. फर्स्ट बिकम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे. केव्हा? जेव्हा लेखक अचानक एक दिवस बसमध्ये चढला अँड फाउंड, आणि त्याला असं लक्षात आढळलं दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी इन माय पॉकेट. त्याच्या पॉकेटात कुठलेही पैसे न ठेवता तो घरातून बाहेर पडला. म्हणजे आता तिकिटाचे पैसे त्याच्या पॉकेटमध्ये नाही आणि बसमध्ये तर तो आता ट्रॅव्हल करतो आहे. अँड एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स. आता असा अनुभव कधी कधी आपल्याला येतो की आपलं पॉकेट घरी राहून जातं किंवा पॉकेटात पैसे टाकायचे आपण विसरतो. अँड नोज द फिलिंग्स, द मिक्स फिलिंग्स. आणि बसमध्ये आपण चढलो आणि आपला प्रवास बराच पुढे गेल्यानंतर मग आपल्या मनामध्ये एक संमिश्र प्रकारची भावना निर्माण होते की आता कंडक्टर आपल्याला बसमधून खाली उतरवून देईल किंवा काहीतरी दोन शब्द ऐकवणार, विच द डिस्कव्हरी अराउजेस. मग आता याच्यातून त्याला त्या कंडक्टरचा जो काही शोध आहे, डिस्कव्हरी शोध आहे, त्याला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव त्याने आपल्याला याच्यामध्ये या प्रसंगामध्ये सांगितलेला आहे. यू आर अनॉयड बिकॉज यू लुक अ फुल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नॅव ॲट द वर्स्ट. आता जेव्हा आपल्या पॉकेटात पैसे नाही असं म्हटल्यानंतर आपण काय होतो, अनॉयड म्हणजे त्रस्त होतो, वी बिकेम अपसेट. आपलं मन अस्वस्थ होतं. अँड यू लुक लाईक अ फूल, आणि आपण स्वतःला जणू एखाद्या मूर्खासारखं समजतो. ॲट द बेस्ट अँड लाईक अ न्याव ॲट द वर्स्ट. न्याव म्हणजे फसवणूक करणारा, म्हणजे इथे लुबाडणूक करणारा. तर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या संमिश्र भावना निर्माण होतात. भीती पण निर्माण होते. थोडं आपण म्हणजे मूर्ख असल्यासारखंही आपल्याला वाटतं. अँड यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज इफ द कंडक्टर eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. आणि जेव्हा आपल्या खिशात तिकिटाला पैसे नाही आणि आपण प्रवास करतोय आणि असं जेव्हा कंडक्टरला माहीत पडतं, तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही की इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली, तो अत्यंत निष्ठुर नजरेने तुमच्याकडे बघतो, रागाने बघतो, ॲज मच ॲज टू से, आणि तो म्हणतो येस आय नो द स्टेल ओल्ड ट्रिक, ही जुनी युक्ती. म्हणजे आता पॅसेंजर बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या तंत्र वापरतात. पैसे विसरलो, पॉकेट विसरलो, आणि मग ह्या युक्त्या कंडक्टर्सला माहीत असतात आणि साहजिक आहे की त्याची नजर करडी होते, निष्ठुरपणे तो आपल्याकडे बघतो. आणि मग शेवटी पर्याय काय असतो की त्यालाही त्याची नोकरी वाचवायची असते, आणि मग नाव देन ऑफ यू गेट, आणि मग तो आपल्याला त्या बस मधून खाली उतरवून देतो. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो लेट्स यू डाऊन इझिली. आणि जरी समजा कंडक्टर किती समोरचा चांगला असेल तरी सुद्धा तो आपल्याला बसमधून खाली उतरवून देतो. यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. आणि मग आपल्याला परत, म्हणजे आपण प्रवासात निघालेलो असतो तर आपल्याला पुन्हा परत माघारी जाण्याशिवाय पर्याय नसतो. अँड द इनकन्व्हिनियन्स, आणि आपली जी गैरसोय होते, इनकन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोय होणे, परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. इथे एंगेजमेंट म्हणजे व्यवसाय, म्हणजे आपण कामावर निघालेलो असेल
आपल्या एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी आपण राहणार असेल तर आपण बसने प्रवास करून जर ट्रेनपर्यंत पोहोचणार, ट्रेनपासून आपण आपल्या व्यवसायाच्या ऑफिस ठिकाणापर्यंत किंवा ऑफिसपर्यंत पोहोचायचं असेल आणि अशा वेळेला नेमके पॉकेटात पैसे नसतील आणि कंडक्टरने जर आपल्याला उतरवून दिलं तर आपली फार मोठी गैरसोय होते. आणि असे प्रसंग जनरली घडतातच. म्हणजे most of the time it happens that conductor lets you down the bus. म्हणजे कंडक्टर आपल्याला बस खाली उतरवून देतो किंवा आपलं तिकीट जर रिजनेबल कमी असेल तर मग आजूबाजूचे लोक आपल्याला मदत करू शकतात. एखादा कंडक्टर असा असतो की तो स्वतः मदत करतो, पण असे प्रसंग फार फार दुर्मिळ आहे. आणि म्हणून 99% conductor lets you down the bus if you do not have money for ticket. आता लेखकाच्या बाबतीमध्ये हा प्रसंग आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने लेखक हा बसमध्ये पॉकेटात पैसे नसताना चढलेला आहे, तिकिटाचे पैसे नाही आहेत आणि त्याच्या मनामध्ये अनेक संमिश्र भावना आहेत आणि त्याला माहिती आहे की हा कंडक्टर आपल्याला बसमधून उतरवून देणार, आपली गैरसोय होणार वगैरे वगैरे. पण तो कंडक्टर कसा चांगला आहे आणि त्याचा अनुभव त्याला कसा चांगला येतो हे आपल्याला पुढच्या भागात बघायचं आहे. म्हणजे इथे त्या कंडक्टरच्या एटिकेट्स अँड मॅनर्सच्या बाबतीत लेखकाने चर्चा केली आहे आणि या बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक चर्चा करणार आहोत. तर आय होप दॅट you would have understood this part of the lesson. So in the next period we shall see how the conductor was helpful to the writer and conductor made the writer to travel ahead rather let him down. So we shall see all this in the next period. Till then, goodbye.